दादा पवार साहेब, राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, दुसरे राष्ट्रवादीचे आमचे नेते माजी आमदार मोहनअण्णा अंबर्डे, या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांच्या साक्षीने ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला ते या भागाचं तरुण नेतृत्व, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उमरी पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष गोरटेकर, जिल्हा बँकेचे संचालक कैलास गोरटेकर, आमचे परिवाराचे ज्येष्ठ ॲडव्होकेट भाऊसाहेब गोरटेकर, सुभाषरावजी गोरटेकर, दासराव गोरटेकर, दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी राम पाटील बन्नाळेकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सरचिटणीस दिलीपरावजी बरबडेकर, प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, राहुलभाई आंबर्डे, नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीणजी सारडा, कैलासवासी विनायकरावजी कुलकर्णी यांचे चिरंजीव वैभव कुलकर्णी, दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी मंगलवार सावकार गणेशरावजी गाडे, बालाजीराव जाधव, आनंदरावजी एलमगुंडे, सदाशिवराव पोपुलवाड, सुधाकररावजी देशमुख, माजी नगराध्यक्षा खांड्रेताई, आमचे शहराचे उपाध्यक्ष साबीर चाऊजी, महिलाच्या अध्यक्षा सुनंदाताई जोगदंड, सुरेखाताई पाटील, युवकचे अध्यक्ष स्वप्नील इंगळे, प्रदेशाचे उपाध्यक्ष कन्हैया कदम, करपुडे पाटील, आत्ताच ज्यांनी प्रवेश केला ते आमचे तरुण सहकारी किनवटचे सचिन नाईक, अमितजी राठोड. आता अनेक मान्यवरांची नावे या ठिकाणी घेता येतील, ती सर्व मंचावरील मान्यवर. पाऊस रात्री एवढा मोठा झाला असतानाही केवळ आदरणीय दादांच्या आणि गोरटेकर कुटुंबियाच्या प्रेमाखातर आलेली सर्व जनता जनार्दन मायबाप, पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधूंनो, शिरीषचा आणि कैलासचा प्रवेश आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय हे कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरटेकर, कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरटेकर, कैलासवासी बाबा पाटील बन्नाळेकर यांच्या कुटुंबाने जे नातं या तालुक्यात निर्माण केले त्याची पावती आहे असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. कार्यक्रमाचं पूर्व नियोजन करण्याच्या संदर्भात मी बैठकीला आलो आणि मला फक्त 5 तास उशीर झाला यायला, तरी 2000 कार्यकर्ते 5 तास उशिरा, नागनाथराव नाव घ्यायचं राहिलं बरं का, 5 तास उशिरापर्यंत तिथं कार्यकर्ते थांबले. ही जी कार्यकर्त्याची फळी गोरटेकर कुटुंबाने निर्माण केली, मला असं वाटतं की अख्ख्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची फळी दुसरं कोणी निर्माण करू शकत नाही. आता सत्कार करताना सगळेच जण दादाच्या पाया पडत होते आणि दादा सांगत होते की पाया पडू नका. दादांना पाया पडलेलं आवडत नाही, पण आमच्या इथं पाया पडलं नाही तर आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे बघतो.
वयाचं सुद्धा आम्ही भान ठेवत नाही आणि असं राजकारण आमच्या इथं चाललंय म्हणून सगळेजण दादा तुमच्या पाया पडायचा प्रयत्न करत होते, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. अनेक गोष्टीच्या संदर्भात बोलता येईल. काल दिवाळी झाली, आज दादा आले आणि अशा चांगल्या शुभ मुहूर्तावर आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही. आणि ही आपली संस्कृती पण नाही. पण शिरीषने 2-4 गोष्टीचा उल्लेख केला की अर्धवट राहिलेल्या कॅनलचं काम हे पूर्ण झालं पाहिजे, ही कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकरांची इच्छा होती. मला अनेक वेळेस बापूसाहेब सांगायचे. बापूसाहेबांचे माझे संबंध अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहेत. नवाब मलिक साहेब, मी आणि बापूसाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सख्या भावाप्रमाणे वागलो आम्ही. मी सातत्याने त्यांना मोठे भाऊ म्हणून त्यांचं मार्गदर्शन घेत होतो. एक गोरठेकर कुटुंबाची व्याख्या या जिल्ह्यातलं नॉन करप्ट कुटुंब म्हणून बाबासाहेब देशमुख आणि बापूसाहेब देशमुख गोरठेकरांकडे बघितल्या जात. आपल्याला आठवण असेल, माहीत असेल, कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांवर जेव्हा अविश्वास आणायचा प्रयत्न झाला त्यावेळेस आदरणीय कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर आमदार होते. ते व्हीलचेअरवर राहायचे आणि ज्या मंडळींनी अविश्वास आणला ती मंडळी कैलासवासी बाबासाहेब देशमुखांकडे गेली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, परंतु तुमचं एक मत मला मिळालं पाहिजे. आदरणीय बाबासाहेबांनी सांगितलं की आधी रूमच्या बाहेर येऊन मला बोला आणि मला रूममध्ये बोलायची आवश्यकता नाही. मी केवळ विलासराव देशमुख राहिले पाहिजे यांच्यासाठी त्यांना समर्थन देतोय. त्यानंतर विलासराव देशमुख साहेबांनी 8-9 अपक्ष आमदारांना मंत्री केलं. त्यावेळेस बाबासाहेब देशमुखांना सांगितलं की बापूसाहेबांना मी कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद आणि एक महामंडळ देईल. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी लाच घ्यायसाठी तुम्हाला मत दिलं नाही, माझा माणूस जिवंत राहिला पाहिजे याच्यासाठी मी मत दिलंय. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर दादा म्हणले तुझ्या पोराला करतो तुम्ही लोटांगण घालीत कुठपर्यंत बी जातो. ही अवस्था आहे. हा स्वाभिमान बाबासाहेबांनी बापूसाहेबांनी जपला आणि त्याच कुटुंबातले त्यांचे चिरंजीव, त्यांचे भाऊ हे सगळेजण आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. दादा त्या काळामध्ये कॅनलच्या कामाला आपणच मंजुरी दिली. आता काय 7-8 किलोमीटरचं काम शिल्लक आहे, त्या कामाला देखील आपण मंजुरी द्यावी अशा पद्धतीची शिरीषची मागणी आहे, सर्व जनतेची मागणी आहे आणि ती पूर्ण करा अशा पद्धतीचा आशावाद मला नक्की आहे. रेल्वेच्या संदर्भाने आपण उल्लेख केला. मी 5 वर्ष आपल्या आशीर्वादानं खासदार होतो. माहितीच्या अधिकारात मिळेल ही सगळी माहिती आता प्राप्त होऊ शकते. 5 वर्ष खासदार म्हणून जे काम केलं नांदेड जिल्ह्यामध्ये 25-30 वर्ष कुठलाच खासदार करू शकला नाही एवढं काम प्रताप पाटलांनी 5 वर्षामध्ये केलं. नांदेडवरनं 40-42 रेल्वे गाड्या धावत होत्या. आज नांदेडवरनं 72 रेल्वे गाड्या धावत आहेत. नांदेडवरनं मुंबईला स्वतंत्र गाडी नव्हती, नांदेडवरनं दिल्लीला स्वतंत्र गाडी नव्हती, नांदेडवरनं पुण्याला स्वतंत्र गाडी नव्हती. या तिन्ही गाड्या माझ्या काळात सुरू झाल्या आणि मी त्या गाडीला झेंडा दाखवायचं काम केलेलं आहे. केवळ एवढंच नाही, धर्माबाद असेल, उमरी असेल, मुदखेड असेल, नांदेड असेल आणि भोकर असेल, इथले रेल्वे स्टेशन नव्यानं बांधण्यासाठीचा प्रस्ताव केला आणि माझे मित्र अशोकरावच्या उपस्थितीत भोकरच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं.
आज 284 कोटीचं रेल्वे स्टेशन नांदेडला होणार आहे. वेळ लागतो. आता मी खासदार नसल्यामुळे कदाचित नारळ फोडायला मला बोलवणार नाही कोणी, पण नारळ फोडायसाठी नाही तर एक मोठ्याचं लेकरू काय करू शकते आणि गरीबाचं लेकरू काय करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न 5 वर्षाच्या खासदारकीच्या काळात मी केला. मी निवडणूक का हरली याच्या खोलामध्ये नवाबाई मी जाणार नाही. धर्माबाद नगरपालिका सुद्धा ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही. आमची जी काही ताकद असेल, आमचा जो कोणी ऐकणार असेल, ती पूर्ण ताकद तुमच्या पाठीमागे 100% आम्ही उभा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आमच्या इथे एक नेहमी असं घडते, नवाब मलिक साहेब शरद जोशी साहेबाच्या संघटनेमध्ये काम करणारे कोणी संघटनेचे कार्यकर्ते असतील तर ते नेहमी सांगायचे की एक दाना पेरून एका दाण्याचे 1000 दाणे करणारा बळीराजा आमचा आहे म्हणायचे ना. आणि आपणही करायचं. आमच्या इथं जिल्ह्यात वेगळी प्रथा आहे. निवडणुकीत 1 रुपया फेरायचा, निवडणूक झाली की 1000 रुपये काढायचे. 5 वर्ष कोणाची भेट नाही. तुम्ही इमानदारीने सांगा, गेल्या कोणाची भेट होते का नांदेडला? बघा, हात वर करा खरं असेल तर. आधी छेल्याच्या पाट्याला, मग पियेने झोपले, साहेब गोळ्याच खायले, पुन्हाच येणार आहेत. आमदार कसा असावा, खासदार कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, गेल्याबरोबर त्याची भेट झाली पाहिजे. मलाही तुम्ही अनेक वेळेस खासदार असताना फोन केले, आताही करता. अर्ध्या रात्री आम्ही तुमचा फोन उचलतो. माझी तर काय, मी गरीब घरचा असल्यामुळे माझी तर कंडिशन अशी आहे. मला एक फोन आला, दादा रात्री 2:30 वाजता खासदार असताना. ते म्हणलं, साहेब कुठे आहेत? म्हणलं दिल्लीला आहे. नाही, दिल्लीला कुठे आहेत? म्हणलं घरी आहे. काय करायला म्हणलं? आता म्हणलं 2:30 वाजता काय करणार आहे? तू का फोन केला? उगाच केलं म्हणला, तुम्ही कुठे आहेत बघायला. आता त्याची रात्र झालीच नव्हती. असाही फोन आम्ही घेतो, कारण आमच्या फोनमुळं काही घटना घडली, कोणाला जीवदान मिळू शकते, काही मदत होऊ शकते, ही भावना त्याच्या मागची आमची आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती आहे. हे आता शिरीष बोलताना अतिशय भावूक झाला आणि तो बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू येत होते. हे दोन्ही पोरं तुम्हाला सांभाळायचे. माझ्यासारखा कार्यकर्ता आज एक दिवस उमरीत येईल, एक दिवस धर्माबादला येईल, पुन्हा येणार नाही. हे कुटुंब तुमच्या सुखदुःखामध्ये राहणारं कुटुंब आहे. आणि ज्या पद्धतीने आदरणीय बाबासाहेबांना, आदरणीय बापूसाहेबांना आशीर्वाद दिला, त्याच पद्धतीचा आशीर्वाद या पोरांना द्या, एवढी आग्रहाची विनंती करतो. आणि दादांचं नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.